कोथिंबीरमध्ये ज्वारीचं पीठ घालून तर पहा, रोजची भाजी, चपाती विसराल. एवढा चविष्ट आणि पोटभरीचा पदार्थ तयार होतो, की घरातले सगळेजण हट्टाने पुन्हा पुन्हा मागून खातील. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला अप्रतिम अशी आहे. एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर. आता इथं मी जवळपास 3 गड्ड्या कोथिंबिरीच्या घेतलेल्या होत्या. त्या स्वच्छ अशा निवडून घेतल्या आणि नंतर बारीक चिरून घेतलेली आहे. बारीक कट करून नंतर धुवून चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवलेली आहे. म्हणजे त्याचं जास्तीचं पाणी हे नितळलं जाईल. त्याच्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. त्याच्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घ्यायचं. 10 ते 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता ह्या तिखटाला जास्त नाहीत, थोड्या कमी आहेत म्हणून मी 10-12 घेतलेल्या आहेत. तुम्हाला किती घ्यायच्या त्यानुसार घेऊ शकतात. नंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा मीठ घालायचं आणि मिक्सरला याचं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे. आता मिक्सरला बघा हिरव्या मिरचीचं वाटण आपलं बनवून घेतलेलं आहे. आता ते साईडला ठेवूया. नंतर एक आपल्याला मोठं ताट घ्यायचं आहे पसरट आणि त्या ताटामध्ये आपण चिरलेली जी कोथिंबीर होती धुवून नितळण्यासाठी ठेवलेली होती, तर ती ताटामध्ये घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घालायचं आहे. आता इथं तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे, किती क्वांटिटीमध्ये त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण, कोथिंबिरीचं प्रमाण घेऊ शकतात. नंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे. नंतर आपल्याला मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेला तो कांदा कट केलेला घालायचा. नंतर आपल्याला अर्धा कप इतकी चणा डाळ पाण्यामध्ये भिजवलेली, मी जवळपास अर्धा तास झालं पाण्यामध्ये चणा डाळ भिजत घातली होती, तर ती घालायची. त्यातलं पाणी नितळून घ्यायचं आणि डाळ याच्यामध्ये घालायची. नंतर जे आपण मिक्सरला वाटण तयार केलेलं होतं, तर ते घालायचं. नंतर आपल्याला अर्धा चमचा इतकी हळद घालायची. आपल्याला नंतर याच्यामध्ये 1 चमचा इतकी जिरे पावडर घालायची. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. मीठ थोडं कमी घाला, कारण आपण सुरुवातीला हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं, तर तेव्हा सुद्धा घातलेलं होतं मीठ. त्यामुळे आता थोडं बेताने घाला. नंतर आपल्याला हे हाताने मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडं-थोडं पाणी घालायचं आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेतलं, कारण हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं होतं, तर त्याला चिटकलेलं होतं. म्हणून मी 1 कप इतकं पाणी घातलं आणि ते हिसळून त्यामध्येच मी हे पीठ मळून घेतलं. परत थोडं मला पाणी लागलं. घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे, सैल ठेवायचं नाही जास्त. जेवढं होता होईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं आहे. आता इथं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. तेलाचा हात लावून आपण चांगला मस्त असा मऊ गोळा करून घ्यायचा. आता तुम्हाला मी आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं, की आज आपण कोथिंबीरमध्ये ज्वारीचं पीठ घालून नेमका कोणता पदार्थ बनवणार आहोत. तर आज आपण कोथिंबीरमध्ये ज्वारीचं पीठ घालून पौष्टिक असे कोथिंबिरीचे मुटके बनवणार आहोत. काय करायचं, हातावर थोडंसं पीठ घ्यायचं हातामध्ये आणि हाताने आपल्याला त्याचे असे मुटके बनवून घ्यायचे आहेत. आता मुटके हे खायला खूप चविष्ट आहेत, पौष्टिक आहेत. कारण कसं आपण अशी एरवी तर कोथिंबीर वडी वगैरे वेगवेगळ्या प्रकारची बनवून खातच असतो. पण तुम्ही हे मुटके एकदा नक्की बनवून बघा. आता बघा मी जवळपास अर्धे मुटके अगोदर करून घेतलेले आहेत अर्ध्या पिठाचे. नंतर तोपर्यंत इकडे आपल्याला गॅस चालू करायचा, पातेलं ठेवायचं आहे आणि हे पसरट भांड्यामध्येच आपल्याला उकडण्यासाठी ठेवायचे आहेत. नंतर आपल्याला 1 पळी इतकं तेल घालायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची. जिरं, मोहरी चांगली तडतडली, की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपल्याला मुटके हे याच्यामध्ये 1 थेंबही तेलाचा वापर न करता आपण हे शिजवून घेणार आहोत. त्यामुळे हे जास्तीचेच पौष्टिक होणार आहेत. आता पाण्याला दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यामुळे मी झाकण ठेवलं आणि परत आता आपल्याला राहिलेल्या पिठाचे पूर्ण काय करायचे आहेत, मुटके बनवून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मुटके तुम्हाला जर मदतीला कोणी असेल ना, तर तुम्ही सर्व मुटके एकदाच जरी बनवून घेतले ना, तरी सुद्धा चालेल. अजिबात चिकटत नाहीत, काही नाहीत. तर बघा मी भरपूर असे 1 ताट भरून मुटके केलेले आहेत. थोडंसं पीठ आणखी शिल्लक आहे. पण पाण्याला दणदणीत अशी उकळी आलेली होती तोपर्यंत. म्हणून म्हटलं चला जेवढे बनवले आहेत तेवढे लगेच उकडायला टाकावेत आणि बाकीचे राहिलेले नंतर बनवावेत. आता दणदणीत अशी उकळी आलेली आहे. लगेच याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे कोथिंबीरीचे जे मुटके बनवलेले आहेत ना, तर ते उकडायला ठेवायचे आहेत. आता हे उकडून आपण हे मुटके बनवणार आहोत, त्यामुळे जास्तीचेच पौष्टिक होणार आहेत. कारण कसं
आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बाहेरचं तेलकट वगैरे अजिबात न खाता हे घरच्या घरी तुम्ही असे उकडलेले एक थेंबही तेलाचा वापर न करता हे कोथिंबिरीचे पौष्टिक असे मुटके तुम्ही बनवून खाऊ शकतात. बघा, एक बॅच मी शिजण्यासाठी ठेवलेली आहे उकडण्यासाठी. आता त्याला बघा चांगली उकळी आलेली आहे आणि चांगले उकडलेले आहेत आता हे जवळपास 5-6 मिनिट. तोपर्यंत बाकीचे राहिलेल्या पिठाचे मी सर्व मुटके बनवून घेतले. आता काय करायचं, आता ही दुसरी बॅच आपल्याला टाकण्या अगोदर काय करायचं, थोडासा गार पाण्याचा शिंतोडा टाकायचा आणि नंतर आपल्याला राहिलेले मुटके परत या पातेल्यामध्ये शिजण्यासाठी टाकायचे आहेत. आता बघा सर्व मुटके आता 2 बॅचमध्येच मी सर्व मुटके शिजण्यासाठी ठेवलेले आहेत. आता हे मुटके आपल्याला 8 ते 10 तास मंद गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. ताटाला थोडासा सांदा ठेवायचा म्हणजे वाफ ही बाहेर जाण्यासाठी. नाहीतर मग काय होईल, हे पाणी जे आहे तर ते ओतू जाईल. त्याच्यामुळे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर 8 ते 10 मिनिट हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत. आता इथं आपले मुटके शिजून तयार म्हणजे शिजलेले आहेत, खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता काय करायचं, यातलं हे जे पाणी आहे की नाही, तर हे पाणी एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता जर कोणाला सर्दी, खोकलं, पडसं जर झालेलं असेल ना, तर त्यांना हे पाणी काय करायचं, थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं. अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घाला आणि कडकडीत असं गरम हे पाणी प्यायला द्या. जसं की तुम्ही मटणाचं सूप प्यायला घेता की नाही, अगदीच सेम तसंच तुम्ही या मुटक्यातलं हे पाणी पिण्यासाठी घेऊ शकतात. खूप टेस्टी लागतं. आणि बघा इथं आपले चविष्ट आणि पौष्टिक असे कोथिंबिरीचे मुटके बनवून तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना आणि आपल्या साक्षी मुंडे 07 या चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.